विठ्ठलला अधिष्ठान काय आपलं शिवाजी महाराज ना, मग जयचे कार करीत ना शिवाजी महाराज असते. कुंडली श्री शिवाजी महाराज. आता बरं वाटलं बाबा जरा कानाला. विठ्ठल पहाती गवळणी तवती पालखी दुधाणी, म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली करे. तया विन नाशी नोहे दुसर्याईशी, म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली खरे. सवे तुकया मेला तेने अगुणा, अवगुणाने बर का, अगुणा आणिला, म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली खरे. पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम. दुसरी चरणा संतांच्या, दुसरी चरणा संतांच्या. विठ्ठल मला एक हार पाहून आठवण झाली. पूजनीय श्री शिवाजी महाराजांची. मी ह्या परिसरात कीर्तन करायचो. मग एके दिवशी ते म्हणे, तुम्हाला माझी आण आहे म्हणे, हार काढू नका. काढायचा नाही म्हणे हार. आता ते आदरणीय पूजनीय महाराज म्हणलं बरं. मग त्यांना काय दया आली गोष्ट. इथं कोणत्या तरी गावाला वडाळीला कुठं कीर्तन चाललं, ते म्हणे त्रास होत असं नाही का महाराज. नाही त्रास काय आला, महात्म्याच्या वचनापुढे त्रास नाही, भात नाही, खास वचन असते त्यांचे. नाही एक राहू द्यायचा म्हणे. ते तेव्हापासून मी काढतो, नाही तसे ठेवतो. फार दयाळू, भयंकर प्रेमळ आणि सच्चा संत वारकरी, मराठवाडा आणि विदर्भामध्ये भक्तिमय करून सोडणारा या गावामध्ये प्रगट झालेले शिवाजी महाराज आणि त्यांच्या कृपा प्रसादानं चाललेला हा सप्ताह, नामसप्ताह. समस्त गावकरी भक्त मंडळी एक मोठ्या आनंदानं सप्ताह करतात. राजे मंडळी सगळेच मंडळी हे मोठ्या आनंदानं, जगताप मंडळी सगळे बंधू भगिनी मातृवर्ग मिळून मोठ्या आनंदानं सप्ताह करतात. आणि त्यांचं वचन सगळे लोक पाळायचे, त्यांच्या वचनाला सगळे किंमत द्यायची. असा महात्मा सत्यवचनी, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात असा बोलणारा. लहान मुलगा जरी आला
तरी त्याच्या पाया पडणारा महात्मा मला तर वाटतं महाराष्ट्रात शोधून सापडणार. अहंकाराचा जराही लवलेश नाही, अहंकार रहित जीवन जगणारा महात्मा. आणि त्या महात्म्याच्या आज्ञेनुसार गावकरी मंडळी वागतात. हा सप्ताह त्यांनी टिकून ठेवला. आता पुढे त्यांचे नातवंड वगैरे सगळे आनंदानं सप्ताह करतात. आणि त्या सप्ताहामध्ये या पामराची एक दिवस होईना सेवा कधी मध्ये असते. ती सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. मी माझं परम भाग्य समजतो. तरी माझ्या दैवा काल्याचा प्रसंग आहे. काला म्हटलं की दोन वस्तूचं सहज मिलन, कष्टपूर्वक मिलन का सहज मिलन, काही कष्ट न करतात मिलन ऐक्य आहे. सहज मिलन म्हणायचे. जसं बर्फाचं आणि पाण्याचं. किती कष्ट केले म्हणजे बर्फाचा खडा पाणी होईल. कष्ट करावं लागते तर पाणीच आहे. मिठाचा खडा, क्या बात आहे. असं बोललं म्हणजे जर बरं वाटतं मला. मिठाचा खडा पाणी व्हायचं का पाणीच आहे. तसं तुम्हाला देव स्वरूप व्हायचं का आहे तर मग काहूनच होता तुम्ही. एवढं वैभव, किती वैभव आहे. सर्व सुखाचे तुम्हीच असता धनी, सर्व सुखाचे तुम्हीच असता धनी, उगीच का फिरता रानोवनी. सर्व सुखाचे तुम्ही कोण आहात याचं स्मरण नाही का सर्व सुखाचे धनी नाही याचं काय नाही. साधू संत याचं स्मरण करून देत असतात. म्हणून वारकरी संप्रदायाच ऐकत जावं. मस्तक हे पायावरी, मस्तक संताच्या, या संतांच्या चरणी सगळं समर्पण करीत जावं. त्यांचं ऐकत जावं. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवीत जावं. त्यांच्या वचनावर विश्वास बसायला वेळ लागतो का कृतार्थ व्हायला वेळ लागतो. जसे एखादा दरिद्री नारायण आहे ज्याला दुपारची भ्रांत आहे, जवळ एक कवडी एक दमडी नाही, अशा माणसाला 1 कोटी रुपयाची गाडी घेणं अवघड आहे का गाडीत बसणं अवघड आहे. गाडीत बसणं काय अवघड आहे. टाकली टांग की बसला. त्याची टांग पडू नये म्हणून बऱ्याच टांगा आडव्या येतात ना. गाडीत बसणं अवघड आहे का गाडी घेणं अवघड आहे. तितका पैसा जमा करणं. तसे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे जे आहे ना
तुमचा विश्वास बसावा म्हणून आहे. आपला विश्वासच नाही. 5-5 10 मिनिटाला हा म्हणतात तो महाराजांना गाड्या म्हणजे हा विटला पहिला. हो आमदार हे उद्या बघ्यासारखं काम आहे आपलं. हे महाराज तो महाराज, तो लहाना महाराज, ह्यो मोठा महाराज. ही हुंगल्यानं मेळ बसणार आणि तुम्ही दगडावर विश्वास ठेवा, तुमचं कल्याण होईल. भाव धरी तया तारील भाषान. हो भाव जर असेल तर जग ज्या दृष्टीने देवाला पाषाण म्हणत असेल, पण आपल्या दृष्टीत कोण आहे? देव आहे, देव आहे. संताला माणूस म्हणत जाऊ नये. ते चालते ज्ञानाचे बिंब, दयाचे अवयवते सुखाचे कोंब, एर माणूस म्हणते भांब लौकिक भाग. अशा संतांच्या चरणावर विश्वास ठेवायचा. विश्वासच काय? छत्र आपल्या शिवाजी महाराजांनी आपला नातू त्यांच्या चरणावर अर्पण केला. आज या प्रसंगी मोहन महाराजाची आठवण येते. गडबड चालूच असते मोहन महाराजाची लटपट. ज्यांनी संपूर्ण जीवनच महाराजांच्या चरणी अर्पण केलेलं आहे. खरं म्हणजे हे आपलं जीवन महाराजांच्या चरणीच अर्पण पाहिजे. निदान 50-60 वर्षानंतर तरी जीवन, सेवानिवृत्तीनंतरही म्हणतात मी अजून नोकरी करायच्या लायक आहे. आता पहा, आता मेळाला मेळ आहे का? आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. आणि माणसानं खरं म्हणजे पूर्ण देह देवाच्या चरणी जन्मापासून तर मरेपर्यंत संसार करीत आलो आपण. आपल्याला मागच्या जन्मात लेकरं बाळ बायका पोरं नव्हते का आठवणीत नाही? आठवण नाही तेच बरं आहे. कारण मी 2-4 सुधरू देईन तर ते आठवले असते तर भयानक झालं असतं काम. विठ्ठल कोणत्याही एका संतावर, आईवर विश्वास ठेवा, बापावर विश्वास ठेवा, आई वडिलावर. कारण ते देवच आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देव. विश्वास ठेवा. तरले तरतिगा आणि काही पैशावाले असं आहे गो. तरले तरतिगा मोठमोठाले मंत्री, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, हा भरवसा. तेरा भरोसा काय कामाचा आपला? मेरा भरोसा. कोणाचा भरोसा? असं एक गाव आहे, नाही तर म्हणतात ते गाव सांगायला लागला काय. मेरा म्हणजे माझाच भरोसा, आपलाच भरोसा पाहिजे. 100% विश्वास. हो तुका म्हणे शेष सेवी न आवडी, बोलिले न मोडी वचन ते वचन मी मोडणार. कारण त्या वचनाचं माझे कल्याण आहे. साधू संतांचं एक वचन जर कानात गेलं तर काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू घेऊन उठी कवनू एक जो. शुद्ध अंतःकरणानं एक शब्द जर कानात गेला ना आपलं अंतःकरण शुद्ध असेल तर एका शब्दाचं काम आहे. तुका म्हणे एका क्षणा करार कृतार्थ व्हायला वेळ लागत. जसं गाडीत बसायला वेळ लागतो का गाडी करता पैसा जमा करायला वेळ लागतो, तसं तुमचा विश्वास बसायला वेळ लागतो. तुमचं घंट्यात इथं तर घंट्यात तिथं. हे लहाना महाराज तो मोठा महाराज, तो दुकानदार बारा ह्यो दुकानात. कुठंतरी विश्वास ठेवून माल घे ना. एखाद्या गावाच्या टपरी दुकानात माल चांगला असतो पण भरवसाने त्याला काय करावं आता. हो आमचे साधू संत ऐश्वर्यवान नव्हते. तुकोबारायचं जर पाहिलं तर कुत्रे घर राखीती, घर चंद्रबावळी, घरातून चंद्र दिसत होता. म्हणजे सगळं पडझड झालेलं घर. घरात खायला अन्न. काय परिस्थिती आहे? एक स्त्री अन्न करता मेली.
घरात अन्नाचा कण नाही. अशा अवस्थेत परमार्थ करता येतो हे तुकोबरायानं दाखवून दिलं. आणि गडगंज श्रीमंती असली तरी परमार्थ करता येतो. लोकांना जेव घालून परमार्थ करता येतो. या जेवायची सोय, खायची सोय, पुन्हा उलट दक्षिणा, हे नाथ महाराजांना सांगितलं. संपत्तीचा उपयोग हे नाथ महाराजांना सांगितलं. एकदा त्यांनी वडारी लोकांना सांगितलं, करे उन्हात अनाथ कामं करता तुम्ही, कधीतरी आमच्याकडे येत जा ना. तुमच्याकडे काय म्हणे, रामायण आहे, भावार्थ रामायण आहे, येत जा. भागवत आहे, येत जा ऐकायला. आणले हो एक दिवस लोणकडे तूप, तिथं काय कमी का, पुरणाची पोळी रोज, पंचपक्वान्न. आता कधीच पोटात गेली नाही, यांच्या पोटात फक्त हेच जायचं. येड घेमना अडचण दे आबा फोकात त्यांना पिढी तेसको, याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं. याच्यातच काळ गेला. तिथं आले ते तर ते रामायणात काही मन लागत ना, कारण पडिले वळण, पडिले वळण इंद्रिया भावतो, याची काही गरज आहे का शरीराला? अनावश्यक गोष्टी या सगळ्या. पण ते वळण ते पडलं, तिथून ती एकमेकाला म्हणते हो यमना अडचण द्या बा हो 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 हो. नाही थांबले. चांगल्या ठिकाणी मन रमतच नाही. अपवित्र भक्षण करणारा कावळा अमृत कधी पितच नाही. अपवित्र भक्षक काक जो अमृत कभी पीता नहीं, जिन भक्ति श्रद्धा ज्ञान जिनको होता नहीं. विना भक्तीचं, विना श्रद्धेचं ज्ञान होऊ शकत. आणि तुम्हाला जर विश्वास जर असेल तर आत्ता इतक्यात तुम्हाला मरण नावाची वस्तूच नाही. तुम्ही अमर आहात. अमर हा अमर हा खरे की पहा हो, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा. हो, तुम्ही अमर स्वरूप आहात, देव स्वरूप आहात. हे चांगलं नित्तळ कळणं हाच काल आहे. विठ्ठला मला एक सांगा, बर्फाचं पाण्याचं मिलन व्हायचं का पाणीचे? मिठाच्या खड्याचं पाण्याचं मिलन व्हायचं का पाणीचे? अलंकाराचं आणि सोन्याची एकरूपता व्हायची का सोनंचे? तुम्ही आणि देव एक रूप आहे का व्हायचे? हा, कणत कुठत का होईना म्हणा, का बिड्या पेणारे नाही म्हणा. इथून पुढे वाईट वाटत असेल तर बिडी सोडून द्या, तंबाखू सोडून द्या, वाईट वळण सोडून. अरे तुम्ही देखील देव देव स्वरूप आहात. भगवान के तुम अंश हो, भगवान के तुम अंश हो, बतला रही गीता तुम्हें. गीता पढ़ो, गीता पढ़ो, गीता पढ़ो. जिस धाम से नीचे गिरे उस धाम से फिर से चढ़ो. गीता पढ़ो, गीता पढ़ो, गीता पढ़ो. मग काय होईल? मग कळल. काय कळल? तुम हो अजर, तुम हो अमर, मरने की झंझट छोड़ दो. मग मरण माझे मरून गेले, मज गेले, ही तुमची मुळात अवस्था आहे. वैभवशाली असताना, तुम्ही महान देवाचे सुपुत्र असताना, देवाचे अंश असताना तुम्हाला काहीच कमी नाही, काहीही कमी नाही. तुम्हाला खरं म्हणजे काहीच उणीव नाही, याची फक्त जाणीव नाही आणि ती करून घेत नाही. तुम्हाला काहीच उणीव नाही, याची फक्त जाणीव नाही, एवढीच काय ती उणीव आहे. आणि याची जर जाणीव झाली तर हरीशी जाणवणी जाणवणी हरी झाले, हरी जाणवणी हरी झाले. आपल्या मनानं वाकड्या टेकड्या उड्या मारून हरी झाले. हरीची जाणवणी हरी झाली. मनानं काही करायचं नाही. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला. हरी पाठी स्थिरावला तोची धन्य.
संताची संगती माना जगती संताची संगती माना जगती संताच्या संगती देवाच्या संगती बोध झाला किंवा नाही, बोध झालाच होता तरी पण तपासून पाहिलं हलवूनिया खुंटा करावा बळकट. त्याला हलवून खुंटा काय करावा तर तत्कथनम तत् चिंतनम, सारखं चिंतन करायचं त्याचं की खरं बोध झाला का. बोधाचा भ्रम आहे, एका वेळेस पाठांतर खूप असतं आपलं, आपल्याला भ्रम होतो मी गिन्यानी उगाच भ्रम होतो तो. बोध खरा झाला किंवा नाही हे तपासून पाहती, इकडं तिकडं न पाहती. कोण आला कोण गेला, रातचा महाराज कोण होता ना आता दिवसाचा कोण आहे हे न पाहती. मग काय पाहती, पाहती गवळणी सवती पालती. हो दुधानी स्वच्छ झाली आहे, अंतःकरण स्वच्छ झालंय दुधानीतलं. तुका म्हणे चित्त करावे येऊनी गोपाळ, येऊनी गोपाळ राहे तेथे काय तेथे. आज सांगत जाणं कधी कधी विठ्ठला विठ्ठला. हो 2-4 परस बुडी गेली म्हणजे तळाला गेलो असं नाही ना. राहे तेथे का आहे तेथे. हा आता ठाव लागला विठ्ठला विठ्ठला. तेव्हा हे दुधानं आपलं अंतःकरण शुद्ध झालं किंवा नाही, गोपाळाचं प्रागट्य झालं किंवा देवाचं प्रागट्य झालं किंवा नाही, गुरुवचनी फुटली पहाट हे झालं किंवा नाही, स्पष्ट दिसू लागलं किंवा असं बारकाव्यानं तपासून पाहती. शोधांती लक्षात आलं हे सगळं कोण केलं असलं पाहिजे म्हणे देवा संताशिवाय होऊ शकत. हे नंदाच्या पोरानं केलं. मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे. आजी चोरी केली खरे, आजी चोरी केली खरे खरे खरे. मनती नंदाची पोरे, मनती नंदाची पोरे. नंदाच्या पोरी म्हणजे नंद राजाचं मुलानं चोरी केली म्हणजे कृष्ण परमात्मानं, म्हणजे हे देवाशिवाय झालं, देवाच्या कृपेशिवाय हे झालं नाही, त्याच्याशिवाय हे होऊ शकतच नाही. हे जे दुःख आपल्या आत भरलेलं आहे या दुःखाचं हरण कोणी केलं, ही चोरी कोणी केली, ही चोरी कोणी त्याच्याशिवाय झाली नाही. दयाविन दयाविन हे नासी, हो
देवाशिवाय नष्ट होऊ शकत नाही. याला निमित्त कारण, याला हेतू जर कोण असेल तर म्हणती नंदाची आजी 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 मऊ आजी का आजी वडिलांची आई. इथं कोणती आजी? आजी म्हणजे टुडे, आजी म्हणजे आज. या क्षणी लख प्रकाश पडला, सगळा अंधार नाहीसा झाला. समग्र दुःखाची, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ही त्याच्याशिवाय होऊ शकली. म्हणतया विन नाशी नोहे दुसरिया ऐशी. पुन्हा त्या माय बहिणी विचार करू लागल्या. एक जण त्यातली म्हणती, मला एक शंका आली की परमात्मा तर निर्गुण निराकार आहे, सगुण जो आहे तो त्याचा चोला आहे, कपडा धारण केलेला आहे त्याने, कपडा बदलत असतो. अयोध्येत जो होता तो गोकुळात नाही, गोकुळात जो होता तो पंढरीत नाही. मग कपडा बदलला का ती व्यक्ती बदलली? काय बदलला? कपडा बदलला. विठ्ठलानं काय बदलला? कपडा बदलला. पण चैतन्य तत्व एकच आहे. उदाहरणार्थ कोणते विठ्ठल महाराज म्हणजे पिवळ्या पटक्यावाले, पण ते दुसऱ्या दिवशी केसरी पटका बांधून आले. म्हणे आज नाही आले म्हणे विठ्ठल महाराज. म्हणे कशावर? म्हणे पिवळा पटका दिसत नाही. पटक्याचा त्यांचा काय संबंध आहे? पटका धारण केला होता का ते पटका आहे? तसं सगुण रूप धारण केलं तर सगुण म्हणजे परमात्मा आहे. तिकडून तिकडे जायचं. सगुणी भजता निर्गुणी पावले, विकल्प धरिता जीवा झडे, असा हा सगळा प्रकार आहे. म्हणे बाई मग हे झालं कसं काय? म्हणे हे सवे तुकया मेला. मेला चांगला शब्द आहे का? मेला म्हणजे काय? गोटू हेवन. मेला म्हणजे गेला, हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की माय बहिणी काही गंगेवर जातात, कधी नवत न गेलेल्या माय बहिणी, तितक्यात एक दुसरी ओळखीची बाई भेटती. म्हणजे आज कुणीकडून दिवस उजाडला हा, त्यांच्या बरोबर त्यांचा भावासारखा एक असतो. आणि हा मेला जर नसता तर आमचं येणं झालं. आता तो बोलायला लागला, चालायला लागला. हा मेला कसा काय? हे प्रेमाचं बोलणं आहे. कोणतं? प्रेमाचं. हा मेला. आणि तिसरा मेला जीव भाव मेल्याशिवाय देहभाव गेल्याशिवाय, जीवभाव गेल्याशिवाय ब्रह्मभाव प्राप्त होत नाही, देवभाव प्राप्त होत नाही. हे त्याच्याशिवाय नाही. तयाविन नासी नव्हे. पण हा निर्गुण निराकार परमात्मा आकाराला कोणी आणला? आकाराला कोणी आणला? सवे तुकया मेला मेला, सवे तुकया मेला
त्या समवयस्क होत्या. तुकोबाराया आणि त्या मायबाई समवयस्क होत्या. प्रेमानं त्या म्हणू लागल्या की तुकोबारायानं हे कळून दिलं आम्हाला की तुका म्हणे बळीन जीव दिला. हो, म्हणजे जीव भाव नष्ट झाल्याशिवाय ब्रह्म भाव प्राप्त होऊ शकत नाही. मेला म्हणजे नष्ट झाला. काय नष्ट झाला? अहंकार नष्ट झाला, अभिमान नष्ट झाला. मग काय झालं? अभिमान गेला. तुका म्हणे देव झाला का होताच असं लक्षात येतं. विठ्ठला गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ कुमारी, गोपाळ सगळं याच्यामध्ये वाचीत जाव. काही लाज वाटायचं कारण नाही. तर मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणत जाव. फार फायदा आहे तुमचा. लौकिक दृष्टीने सुद्धा हे पॉइंट, त्याचे जे पॉइंट आहे हे दाबल्या जाते. म्हणजे कळत न कळत आतली बिमारी सुद्धा टाळी वाचीचा. पण अशी नाही. ते पाखरं राखणारा असं असं म्हणतो नुसतं भली स्वरानं म्हणतो तेव्हा पाखरं उडते. तसे आतले पाप रूपी पक्ष उडून जायचं असेल तर म्हणा विठ्ठला संतांच्या नावानं पापच राहत नाही. तुका म्हणे पापे जाती संतांची त्यांच्या जपानं सगळं पाप निर्मूलन होतं. अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरणामध्ये परमेश्वराचं प्रागट्य. विठ्ठल विठ्ठल. आता थोडं चरित्र वर्णन करू समयाचा वेळ पाहून. आता चाल नको मदत शेवटची जा. तर भगवान कृष्ण परमात्माचं प्रागट्य गोकुळात झालं. आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा